आलेला आहे। या निषेध मोर्चामध्ये या ठिकाणी प्रशासनाला आपण निवेदन देणारच आहोत, आपल्या भावना कळवणारच आहोत। तूर्त मी वंचित बहुजन आघाडीचे नेते गायकवाड यांना सूचना करतो की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला नमन। आज आमचे धर्मगुरू उपगुप्त महास्थवीर, त्याचबरोबर प्रकाशदादा कांबळे, उत्तमभैया खंदारे, देवराव दादा, त्याचबरोबर दादाराव पंडित आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व पुढारी नेते यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या साक्षीनं या ठिकाणी निषेध मोर्चाचं आपण या ठिकाणी आयोजन केले। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या आणि शपथविधी घेताच काही या ठिकाणच्या मनुवादी सरकारनं काही पाठगोळ बाहेर काढलेले आहेत। त्यांना या राज्याचं वातावरण गढूळ करायचं आहे म्हणून काल घडलेली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्यांच्या पुतळा परिसरामध्ये या देशाची राज्यघटना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या राज्यघटनेचं जाणून बुजून त्या ठिकाणी ती घटना घेऊन खाली फेकली, त्याच्यावर दगडफेक केली आणि त्याचा विठंबना या ठिकाणी केलेली आहे। मला या परभणी जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करायचं आहे। प्रशासन म्हणू लागलेलं आहे की ते मनोरुग्ण आहे। ज्यावेळेस जंतर मंतरवरती संविधानाची प्रत जाळण्यात आली त्यावेळेस देखील या मनुवादी सरकारने त्यांना मनोरुग्ण घोषित केलं होतं आणि काल जाणून बुजून झालेली घटना, त्या घटनेचा या देशामधला प्रत्येक नागरिक निषेध तर करतोयच, परंतु या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे की त्या मनुवादी, त्या जातीवादी, ते संविधानाच्या विरोधात असलेला व्यक्ती त्याच्यावर या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला या देशातून बाहेर हाकलून दिलं पाहिजे, कारण या राज्यघटनेवर हे देश चालतो। मित्रांनो, या ठिकाणच्या संविधान प्रेमी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की या मनुवादी सरकारनं काल परभणीमध्ये संकेत दिलेले आहेत। कालच्या विधानसभेमध्ये काही मनुवादी निवडून आलेले आहेत। परभणीमध्ये एक वेगळा वातावरण तयार करण्याच्या माध्यमातून कालची घडलेली घटना आहे, त्या घटनेचा मी आंबेडकरवादी समूहाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। या घटनेचा आपण सर्व या ठिकाणी निषेध करायलाच आले आहोत, परंतु जे संविधान प्रेमी घरी बसलेले आहेत त्यांना या ठिकाणाहून आवाहन करायचं आहे, अभी नाही तो कभी नाही, कारण भारतीय राज्यघटना जर या देशातून निघून गेली तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले हाल काय होणार आहे। त्यामुळे आपण एकत्र येणं काळाची गरज आहे। मला या ठिकाणी मुस्लिम समाजाला देखील आवाहन करायचं आहे की या देशामध्ये नांदत असलेला मुस्लिम समाज, या देशामध्ये सुखरूप असलेला मुस्लिम समाज, ते केवळ एक भारतीय संविधानामुळे सुखरूप आहे। म्हणून या ठिकाणच्या मुस्लिम समाजाला देखील आव्हान आहे की या घटनेचा आपण सर्वांना निषेध तर केलाच पाहिजे, परंतु या प्रशासनाला विनंती करतो, जर त्या आरोपीला फाशीची शिक्षा जर नाही मिळाली, त्या आरोपीला जर देशद्रोही गुन्हा दाखल जर नाही झाला, तर यापेक्षाही मोठा मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढू। बरेचसे वक्ते बोलणार आहे। या सदरील घटनेचा निषेध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की
हे जे घडलेली घटना आहे हे परभणी जिल्ह्याचं वातावरण नव्हे, ते या राज्याचं देखील वातावरण गढूळ करण्याच्या माध्यमातून हा केलेला प्रयत्न आहे. त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळं प्रशासन यामध्ये कुठंच कमी पडणार नाही अशी आशा बाळगून इथं थांबतो.